पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पण मी तेव्हाच म्हटलं होतं स्पेशल कुल्फी आण इकडे। घ्या 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 बघा मस्त आहे अण्णा। बडकच चौकातली आहे ना? येस भारी आहे। पण मला सांगा, जनरली एखादं कार्य पूर्ण झालं की मग कामगारांना त्याचा श्रमपरिहार देतात ना? बरोबर। मग आज कार्याच्या आदल्या दिवशीच? अगं तुमचा कार्यातला हाच उत्साह शेवटपर्यंत कायम राहावा म्हणून हे आता थोडंसं दिलेलं आमिष आहे। हा बाकी सागर संगीत श्रमपरिहार आरतीच्या लग्नानंतर करूच ना आपण। ताईच्या लग्नानंतर ना? हा मग ठीक आहे, मग सगळं मीच खाईन। खादाड घ्या। बाकी सुमन, आपल्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या नाही? 25 वर्षांपूर्वी 11 नोव्हेंबर 1998 काय सुमन, आठवतं का दिवस तुम्हाला? ताईचा वाढदिवस लिया। हा बरोबर, ताईचा वाढदिवस आणि आमच्या दोघांचाही वाढदिवस। हा म्हणजे त्याच दिवशी आमचं सुद्धा नामकरण झालं। म्हणजे आधी नुसतेच नवरा बायको होतो आम्ही, पण त्या दिवशी आई बाबा म्हणून आमच्या दोघांचंही नामकरण झालं। तुझी ताई या जगात येऊन तिने आम्हाला हे सुख दिलं। मी गायनाक असल्यामुळे खूप लकी होतो। म्हणजे तुझ्या आईसोबतच मी देखील ऑपरेशन थिएटरमध्ये होतो। तर तुझ्या आईला होणारा त्रास, पण त्या त्रासासोबतच तिच्या डोळ्यातली आतुरता मी बघत होतो। तुला सांगतो अमूल्य, डॉक्टरला ना खरं तर त्या जन्माला येणाऱ्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकायचा असतो। का? हा कारण त्याने कळतं की बाळाचे लंग्स क्लिअर आहेत ना, त्याच्या नाकात फ्लुइड तर गेलेलं नाहीये ना, त्याचं ब्रीदिंग व्यवस्थित सुरू आहे ना, हे कळतं। त्या दिवशी, फक्त त्या दिवशी आईबाप आपल्या बाळाला रडताना बघून आनंदात असतात। म्हणजे एक असं छान वेगळंच समाधान असतं त्यांच्या चेहऱ्यावर। 9 महिने सोसलेले सगळे त्रास त्या एका रडण्याने अक्षरशः क्षणात नाहीसे होतात। हो ना? नाही पण त्यानंतर आपलं बाळ कधीही रडू नये असं कायम वाटत असतं आई बाबा। हा पण त्यानंतर मात्र आपलं बाळ कायम आनंदात राहावं, सुखात राहावं, अगदी छान हसत राहावं, यासाठी आई बाप आपलं अख्खं आयुष्य पणाला लावतात। तसं काळ कितीही पुढे गेला तरी अजूनही काही जोडप्यांना पहिला मुलगाच हवा असतो, नाही का? हा वंशाचा दिवा म्हणून अजूनही माझ्याकडे पेशंट्स येतात ना, पण 4 मुली झाल्या तरी त्यांच्या पाठीवर त्यांना एक मुलगा हवाच असतो, वंशाचा दिवा म्हणून। नाही म्हणजे हळूहळू येतोय अवेअरनेस, पण तरी पूर्ण मानसिकता काही बदललेली नाही अजून। नाही पण आम्हाला असं कधीही वाटलं नाही ना मुलीनं। इतक्या गुणी 2 मुली आमच्या पोटी जन्माला घातल्यात देवाने की त्या आम्हाला अगदी भरभरून आनंद देतात। आम्हाला असं छान अभिमान वाटेल, कायम अभिमान वाटेल असंच वागतात ते। अर्थात यात तुमच्या आईने तुमच्यावर केलेले संस्कार आणि संगोपनाचा खूप मोठा वाटा आहे। काही काय हो, माझ्या एकटीचं काय आहे? आपण दोघांनी मिळून या दोघींना छान वाढवण्याचा प्रयत्न केला। बघितलं, एवढं क्रेडिट देतोय पण कधीही घेत नाही तुझी आई।
तुला सांगतो आरती, मी लग्नासाठी एकमेव मुलगी बघितली होती कांदेपोहे कार्यक्रमामध्ये, ती तुझी आई. बघितलं आणि लगेच पसंत केलं. हा नाही पण तुझ्या आईने मात्र 2 दिवस घेतले होते हा उत्तर द्यायला. हा खरंच आई? अरे हो, म्हणजे काय? नाही ग, अहो काही काय सांगताय, तसं नाही ग मुलीनो. काय झालं, बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर 1-2 दिवसातच माझ्या मामाकडे आम्ही भेटलो आणि लगेच होकार दिला की मी. काय हो, मामा बिमा सगळं आठवतंय तुम्हाला बऱ्यापैकी? अण्णा अण्णा अण्णा, मला सांगा ना, तुम्ही आईशी काय बोलला होता? नाही हे म्हणजे तुमची आजकालची पिढी रोमॅन्टिक वगैरे जे काही बोलते ना, तसं काही बोललो नव्हतो आम्ही. जी काही सत्य परिस्थिती होती ती मला तिला सांगायची होती, म्हणून तिची भेट घेतली होती. म्हणजे मी गायनाक झाल्यानंतर माझ्या बाबांनी मला बोलवून घेतलं आणि मला म्हणाले की हे गायनाक वगैरे सगळं ठीक आहे, पण तू जनरल प्रॅक्टिस कर. कारण गरीब गरजू लोकांना तुझ्या उपचारांची जास्त गरज आहे. त्यांना जेवढं झेपेल, म्हणजे काय 20-25 रुपये जे काही त्यांना देता येतील तेवढीच फी त्यांच्याकडनं घे. आणि तुम्हाला सांगतो, तेव्हापासून आजतागायत मी एवढीच 20-25 रुपये एवढीच नॉमिनल फी आतापर्यंत घेत आलं. हीच सत्य परिस्थिती मला तुमच्या आईला सांगायची होती. म्हणूनच त्या दिवशी त्यांची मी भेट घेतली आणि म्हणालो त्यांना की मी डॉक्टर आहे म्हणून भरपूर पैसे कमवेन, तुम्हाला छान ऐशो आरामात ठेवेन, हे अजिबात होणार नाही. आपल्याकडे रोज जे काही 20-25 पेशंट्स येतील आणि त्यांच्याकडनं जेवढे पैसे आपल्याला मिळतील तेवढ्या पैशातच आपल्याला आपला संसार करावा लागेल. हा मात्र 2 साड्या दरवर्षी नक्की घेऊन दे. आणि तुम्हाला सांगतो, एका क्षणाचाही विलंब न करता तुमच्या आईने मला होकार दिला. म्हणाल चालेल चालेल मला. आणि तेव्हापासून आजपर्यंत तुमच्या आईने पैशावरून कधीही कुठलीही तक्रार माझ्याकडे केली नाही की कुठला हट्ट केला नाही. आणि तेच सगळं तुम्हा दोघींमध्ये उतरवलं त्यांनी. काय हो तुम्ही पुरे का खोटं सांगतोय का? हा नाही पण सुमन, आपल्या मुली सुद्धा म्हणजे आताच्या काळातले आहेत, खरं तर मॉडर्न मुली आहेत अगदी, पण त्यांनी सुद्धा कधीही कुठलाही हट्ट केला नाही. म्हणजे कसला हट्ट केल्याचं मला तरी काय आठवत नाही. ना फिल्म बघण्यासाठी, ना मोबाईलसाठी, ना कुठल्या पिकनिकसाठी, महागड्या हॉटेलमध्ये डिनरसाठी, म्हणजे हीच गाडी हवी तीच गाडी हवी, काही नाही. कुठलाही हट्ट कधी त्यांनी केला नाही. खरंच खूप गुणाच्या आहेत दोन्ही पोरी आपल्या. नाही अण्णा, हा तुम्ही आम्हाला न मागता सुद्धा सगळ्या हव्या त्या गोष्टी दिल्यात, मग कशाला आम्ही हट्ट करणार? अगं, ज्या गरजेच्या आहेत, आवश्यक आहेत, अशाच वस्तू तुम्ही मागायच्या आधी आम्ही दिल्यात. त्यात काय अगदी बेसिक गोष्टी आहेत ग. पण म्हणजे आजकालच्या पिढीचे हट्ट बघितले आणि ते पुरवताना नाकी नऊ येणारे आईबाप बघितले की तुमच्या दोघींमध्ये किती समजूतदारपणा आहे याची जाणीव होते ना आम्हाला. काय अण्णा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुख असतं, गंमत असते. हे तुम्हा दोघांकडे बघूनच शिकलोय. ते सगळं ठीक आहे ग, पण तरी तुम्ही दोघी आता कमवते झालात आणि तुम्हाला मिळणारे पैसे तुम्ही अगदी केव्हाही आणि कसंही खर्च करू शकता. म्हणजे तशी आमची कधी तक्रार नसती आणि तेवढी मोकळीक आम्ही तुम्हाला कायम दिलेलीच आहे. पण तरी सुद्धा तुम्ही त्याचा कधीही गैरवापर केला नाहीत. अगदी छोटे छोटे खर्च करताना सुद्धा आईला 10 वेळा विचारता तुम्ही. विचारताना अण्णा, तुम्ही ना आम्हाला खूप करेक्ट ओळखता आणि खूप छान मांडता. अगं खरंच मनापासून बोलतोय मी, आणि काय मनापासून आणि अगदी प्रामाणिकपणे बोललं की नाही ते सगळं छानच वाटतं. हा काही नाही, मुलींना त्यांच्या अण्णांचं खूप कौतुक आहे बरं. नाही खरंच सुमन, म्हणजे तुम्ही बघा ना, आपल्या आरतीसाठी आपण पहिलाच मुलगा बघितला, गौतम घोरपडे. त्यांनी सुद्धा अगदी लगेच आपल्या आरतीला पसंत केलं. आपण सुद्धा स्थळ खूप छान आहे, मुलगा खूप चांगला आहे असं म्हटलं आणि आरती लगेच लग्नाला तयार झाली.
खरंच आरती, म्हणजे अगदी एका शब्दाने सुद्धा तू या लग्नाला विरोध केला नाहीस. काय आणखीन काय हवा असतो ना, समजूतदारपणा. बस बाळांनो, हाच समजूतदारपणा पुढे आयुष्यभर जपा. झपतील हो, आपल्याच लेखी आहेत. नाही तर उद्या तुझा साखरपुडा होईल, त्यानंतर लग्न होईल. लग्न करून तू तुझ्या सासरी जाशील, पण तू सासरी गेल्यानंतर माझी जबाबदारी संपली असं म्हणणारा बाप नाही आम्ही. तुझी आई सुद्धा नाही. उद्या सासरी गेल्यावर तुला कितीही अडचणी आल्या, कुठलीही अडचण आली तरी आम्ही शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. लक्षात ठेव. लग्नानंतर तुला कुठलीही गोष्ट खटकली, आवडली नाही, पटली नाही, कुठलाही निर्णय चुकीचा वाटला तर अगदी बिनदिक्कतपणे आमच्याकडे येऊन बोल तू. हा, मुकाटपणे कुठलीही गोष्ट सहन करण्याची अजिबात गरज नाहीये. हा, बोला येऊन आमच्याशी, बोला तुम्ही. हा, कारण आपलं नातंच इतकं घट्ट आहे ना की तुम्ही तुमच्या आयुष्यातली कुठलीही गोष्ट आमच्याकडे येऊन शेअर करू शकता. आमची मदतच होईल तुम्हाला. अगदी खरंय. हा, आणि बघ, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. त्या माझ्या पांढऱ्या केसांवरती जाऊ नकोस. हा तुझा बाप किती म्हातारा दिसत असला ना तरी खूप स्ट्रॉंग आहे. हा, माझ्या मुलींसाठी मी कुठल्याही संकटाला सामोरा जाऊ शकतो. लक्षात ठेवा. अण्णा, अहो पुरे, आता आज काय अगदी सगळ्यांना रडवण्याचा बेत आहे की काय? पाठवणीचा कार्यक्रम अजून खूप लांब आहे. उद्या फक्त साखरपुडा आहे. बरं, खरंच सुमन, दिवस कसे भोरकन उडून जातात नाही. हा, म्हणजे माझं अगदी असं बोट धरून धडपडत धडपडत धावणारी आरती अजूनही आठवते मला. तुम्ही देवपूजा करायला बसलात की तुमच्या शेजारी बसून असे डोळे गच्च मिटून मंगलो ते कल्याणम आलोक जाऊन धरत असं बोबडं बोबडं बोलणारी आरती अजूनही आठवते मला. अशा दोन छोट्या छोट्या वेण्या आणि त्याला असे लाल रिबीन बांधून शाळेत जाणारी आरती अजूनही आठवते मला. हो ना, शाळेत सुद्धा कोणीही चुकीचं वागलं तरी सगळ्यात आधी वाईट वाटून रडू येणारी आपली आरती आठवते. हो ना. शाळेत पहिला नंबर आला की घरी आल्या क्षणी आधी आई आणि अण्णांच्या पाया पडून मग देवासमोर प्रगती पुस्तक ठेवणारी आपली आरती. खरंच सुमन, हीच तर आपली ठेव आहे, हीच तर आपली कमाई आहे. या आपल्या दोन मुली. चुप चुप. हे ना, हे दार आहे ना, या दाराला लावायचं तोरण. हा, चला पटपट पटपट. हे अजून इथेच आहे. अहो तुम्ही काय निवांत बसला चहा पीत? चला, खूप काम आहेत. आज नेहमीचा दिवस नाहीये, मुलीचा साखरपुडा आहे. हो, मग मी तेच कामच सांगतो त्यांना त्यांची. बरोबर बोलती आई. अण्णा, आज रोजच्या सारखा दिवस नाही आणि आता तुम्ही पण बदलायला हवं. अच्छा, इतक्या वर्षात तुमच्या आईला जमलं नाही तर तुम्ही ट्राय करणार आहात? हो, पण ताईचा साखरपुडा आहे ना आज. आणि तुम्ही बघा कसे दिसताय, काय अवतार करून ठेवलाय तुम्ही. काय कसला अवतार, काय एकदम फर्स्ट क्लास फ्रेश आहे मी. मग
आणखीन 200 पेशंट्स तपासले ना तरी माझा उत्साह असाच असणार कायम. अण्णा आम्ही त्याबद्दल नाही बोलत आहोत. मग कशाबद्दल बोलताय? आता तुमचे केस पेपर्स आमच्या हातात आहेत. अगं काय चाललंय तुझं? एवढी गडबड आहे, त्यात चेष्टा सुचते तुला? कुठले केस पेपर्स? काय बोलताय? हे 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 तुमचे पांढरे केस आणि हे त्यावरचं सोल्युशन. काय काय कसलं सोल्युशन? काय आहे? हेअर डाय. डाय आत्ता लावणार आहात तुम्ही? हो आत्ता. नाही, नाही, नाही. अण्णा तुम्ही असेच बसा. अमूल्य नाही नाही काय मी डाय बी करणार नाही. तुम्ही 5 अरे मिनिटात लगेच माझे होऊन चांगले जाईल. पांढरे शुभ्र केस आहेत ओरिजिनल. अरे पांढऱ्या केसांचा महिमा आहे ना, काय माहिती केवढा रिस्पेक्ट मिळतो माहितीये. अरे नाही नाही डाय बी काय करायचं नाही. अहो अण्णा एकदा ट्राय तर करून बघा. गप. अण्णा अण्णा तुम्ही आईकडे बघा बरं. काय? आई बघा कशी एकदम तरुण आणि मस्त दिसते. हो मग म्हणूनच तिच्याकडेच काय बघत असतो मी. पण त्यासाठी केस काळे करायची काय गरज आहे? हो पण ताईचा साखरपुडा आहे ना, मग लोक काय म्हणतील? काय म्हणतील लोक? काय म्हणतील? अरे उलट अण्णांचे एवढे पांढरे शुभ्र केस असून सुद्धा कसे स्मार्ट दिसत आहेत. तर मग केस काळे केल्यानंतर आणखी स्मार्ट दिसाल तुम्ही. नाही नाही असं काही नाही. काय उलट तुझ्या आईला ना केस काळे केले मी तर कॉम्प्लेक्स आहे. तुम्ही आमचं ऐकणार आहात का नाही? नाही नाही या बाबतीत अजिबात नाही ऐकणार तुमचं. अरे मला माझी ओरिजिनॅलिटी जपू देत ना. काय तुमचं? उद्या सांगाल केस निळे करा, लाल करा. माझे पेशंट घाबरून पळतील. गरीब बिचारे पेशंट्स आहेत माझे. काय उगाचच. अण्णा 5 मिनिटाचं काम आहे. मला अमूल्य अगं ही वेळ आहे काय हे सगळं करण्याची? आता लोकही येतील घरात. चला मग आवरा आवरा पटकन चला. अण्णा आज गडबड आहे ना म्हणून सुटलात तुम्ही. ताईच्या लग्नाच्या वेळेस बघा रात्रीतून केस काळे करेन तुमचे. सकाळी उठल्यानंतर तुम्हालाच तुम्ही ओळखू नाही येणार. तिला सांगून ठेवा तुम्ही. जा 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 चला आवरा तुम्ही दोघी निघा. वेळ लागला तुम्हाला. लवकर आवरा. नाही का एक घेऊन जा गाईला. जा 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 पटकन. खरंच म्हणजे काळे करायला हरकत नव्हती. बोलव. नाही म्हणजे लोक ओळखणार नाहीत ना मला म्हणून चला काय नाही. चहा पीत बसू नका. ए नाही संपला. दुसरा देताय का? काम आहे काम. अरे ए तुम क्या कर रहे हो? हे घे. थँक्यू. विक्रांत उठला नाही का रे अजून? उठलाय जस्ट. हे घे. थँक्यू. विक्रांतचं सध्या काय चाललंय काही कळत नाही रे. नाही म्हणजे मध्येच एकदम इमोशनल होतो, मध्येच खुश असतो, कधी कधी एकदम मजा करण्याच्या मूड मध्ये असतो, तर कधी एकदम शांत होतो रे. खूप काळजी वाटते मला त्याची. आई काळजी करायची काही गरज नाहीये. मी आहे ना. तू आहेसच रे. तुझी आणि आद्याची कधीच काळजी नव्हती मला आणि नाही वाटत. पण विक्रांतची कायम काळजी वाटते रे मला. लहानपणापासून तो खूप हळवा आहे. त्याच्या मनाविरुद्ध जरासं काही झालं ना की रडायचा तो. तुला आद्याला कोणी काही बोललं की त्याचा राग यायचा त्याला. प्रत्येक बाबतीत असं हळवं असून चालत नाही. नाही पण ठीक आहे, परिस्थिती शिकवेल सगळं. विक्रांत इकडे. काय कुठे निघालायस एवढ्या सकाळी? वेदांत. विक्रांत चल
खाऊन घेतोस? नाही नको. क्रांत बस. काय रे? किती वाजले का? कशाला? घरी यायला. आलो ना घरी. अरे आलास रे, पण फार्म हाऊस वरून यायला किती वाजले? तुला कसं कळलं?